साठी आलेत आणि विजय तर नक्कीच प्राप्त केला आणि दुसऱ्या फेरीसाठी देखील दाखल झालात. मात्र पहिल्या फेरीतील चौथी लढत आपण या मैदानावरती पाहतोय. मोरबी विपक्ष वाहुरी संघ, दोन संघांमध्ये एक चांगली फाईट या मैदानावरती पाहायला मिळते. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. सुरेश आणि मंगेश आणि गोलंदाज पाहतोय आपण संदीप पहिलं P1चं षटक टाकण्यासाठी सज्ज झालाय. तर सन्माननीय मंगेश भोईर यांच्या माध्यमातून या स्पर्धेला भरपूर साऱ्या शुभेच्छा आल्या. त्यांचं देखील मी या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष आणि पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करेल. तर जवळ पण बोलत्या मॅचच्या दिशेने पहिल्या फेरीतील चौथी लढत या मैदानावरती आपण पाहतोया. मोरबी विपक्ष वावोली संघ, वावोली संघाने प्रथम टॉस तर जिंकला आणि प्रथम निर्णय घेतलाय. क्षेत्ररक्षण बॅटिंग बॅटिंगसाठी आमंत्रित केलं मोरबी संघाला. पहिलं P1चं षटक टाकण्यासाठी सज्ज झालाय. गोलंदाज संदीपला पाहू शकाल. काय जबरदस्त पहिला बॉल फेकलाय गोलंदाज संदीपना. पहिल्या बॉलवरती गोल्डन टकची शिकार मैदानाच्या बाहेर तुम्हाला पाहायला मिळाली. सुरेश बॅक टू द डगआउट. पहिल्या बॉलवरती मात्र लेग स्लिप मध्ये झेल टिपला. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये एंटर होत असताना पाहू शकाल तुम्ही. निवृत्तीला पाहू शकाल. गोलंदाज तयार पंचांच्या डाव्या बाजूने. टप्प्याचा बॉल क्रिकेटमध्ये ब्रह्मास्त्र वापरलाय गोलंदाज संदीपनं. लॉंग ऑफ रिझर्व मध्ये क्षेत्ररक्षक फार वेगाने त्या बॉलवरती आले. सिंगल मिळाली. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिलं तर स्वतःचा आणि संघाचा अकाउंट ओपन करत असताना श्री गणेश या मैदानावरती करत असताना पाहू शकाल तुम्ही. मोरबी संघाचा बॅट्समन आपण पाहिलं तर निवृत्तीला तुम्ही पाहिलं. पहिल्या बॉलवरती सिंगल मिळाली. चांगलं पहिलं P1चं षटक आणि पहिल्या P1च्या षटकांमध्ये धावा येणं हे फार गरजेचं असतं. तर धावा येत नाहीये. पूर्णपणे झगडवून ठेवलाय गोलंदाज. बॅटच्या रनर मध्ये बॉल आलाय आणि पाठवलाय त्याला बाउंड्री लाईनच्या बाहेर. रन्स मिळतील 6 आणि येईल देखना स्ट्रोक चौका षटकार. सन्माननीय मुकेश वाघ यांना विनंती करतो आमच्या व्यासपीठावरती येऊन साडापाडा व्हायचं आहे. आपल्या देखील स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष आणि मनपूर्वक आभार व्यक्त करेल. काय जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळाली. बॅट्समन मंगेशच्या बॅट मधून दर्जेदार स्ट्रोक पाहायला मिळाला. जणू काही आपण पाहिला तर धडारा निर्माण करणारा षटकार पाहिला. एक जबरदस्त बॅटिंग त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. पहिलं पॉवर प्लेचं षटक आणि पहिल्या पॉवर प्लेच्या षटकांमध्ये मी अगोदर तुम्हाला उल्लेख केला. धावा येत नाहीये परंतु मंगेशच्या बॅट मधून देखणं स्ट्रोक पाहायला मिळाला. पुन्हा एकदा बॅट चालवली होती बॅट्समन मंगेशनं. अजून एक डॉट चेंडूची सांगता या मॅच मध्ये केली जाते. डॉट चेंडूची सांगता या मॅच मध्ये करत असताना गोलंदाज संदीपला तुम्हीच पाहू शकाल. कधी डॉट चेंडू तर कधी षटकार, कधी फलंदाज कधी गोलंदाज या मॅच मध्ये तुम्ही पाहू शकाल. आणि स्ट्राईक एंडवरती आपण पाहू शकाल ज्याने षटकार दाखवला आणि त्याच्यानंतर डॉट चेंडूची सांगता. पुन्हा एकदा भन्नाट वेग आहे गोलंदाजाला यावेळेस दंडित केलाय पंचाने संघात असताना. व्हाईट बॉल आणि व्हाईट बॉलच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती आपण पाहू शकाल 8 धावा पाहायला मिळतात. चांगल्या गोलंदाजी या मॅच मध्ये करावे लागेल. खऱ्या अर्थाने तुम्ही जर पाहिलं तर मोरबी विपक्ष वाहुली संघ या दोन संघांमध्ये एक दिग्गज फाईट या मॅच मध्ये पाहायला मिळते. शॉर्ट पिचचा बॉल आणि पाठवलाय मिड विकेट. क्षेत्ररक्षकाच्या डोक्याच्या वरनं एका टप्प्यावरती 1 बाउन्स चौकार. मैदानावरती पाहायला मिळतं मंगेशच्या माध्यमातून जबरदस्त बॅटिंग. षटकार चौकार. त्याच्यानंतर धावसंख्या धावफलकावरती दुहेरी अंकाला सुरुवात झाली. 12 धावा धावफलकावरती तुम्हाला पाहायला मिळतात. जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळते. पुन्हा एकदा त्याच रिजन मध्ये फटका फसलाय आणि इथं चुक्या केल्या क्षेत्ररक्षणानं आणि बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. रन्स मिळतील 6. अजून एक देखना स्ट्रोक षटकार.
विनंती करतोय आमच्या व्यासपीठावरती एवढं साडापाडा व्हायचा. काय जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळालं. शेवटच्या बॉलवरती झेल पकडायचा होता, परंतु चुक्या आणि चुका या मॅच मध्ये केल्या जात आहे. तुम्ही क्रिकेटमध्ये म्हटलं जातं ना, चुकीला माफी नाहीये आणि ती चुकी केली आहे क्षेत्ररक्षणानं असं म्हटलं जातं. जेव्हा जेव्हा क्षेत्ररक्षक साथ देत असतात गोलंदाजाला, तेव्हा मात्र स्वतः गोलंदाज कुठेतरी चांगली गोलंदाजी करत असताना पाहू शकाल. पूर्णपणे कॉन्फिडन्सने गोलंदाजी करत असताना या मॅच मध्ये तुम्ही पाहू शकाल थोड्याशा चुक्या केल्या. क्षेत्ररक्षक होतं त्यावेळेस विश्वनाथ होता. विश्वनाथ मात्र थोडीशी चुकी केली आहे. त्यावेळेस जर पाहिलं तर लॉंग ऑफ रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एका टप्प्यावरती बॉल उचलणार तोपर्यंत एकच धाव मिळेल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिलं तर 19 धावा पाहायला मिळतात. पहिल्या सत्रामध्ये चांगली बॅटिंग चालू आहे मोरबे संघाची. धब्बा असा विचार केला तर एक विकेटच्या नुकसान धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतो 19 धावा धावफलकावरती तुम्हाला पाहायला मिळतात. आता मात्र स्ट्राईक एंडवरती आणण्याचं काम केलंय बॅट्समन निवृत्ती. या बॅट्समन मंगेशला मात्र स्ट्राईकवरती आणण्याचं काम केलंय. पुढे एकदा खोलर टप्प्याचा बॉल आणि त्याला खोदून काढलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. इव्हन क्वालिटीचा ब्रँड षटकार. वरती फार मोठा धमाका पाहायला मिळाला. मंगेशच्या बॅट मधून स्ट्रोक षटकार. काय जबरदस्त बॅटिंग या मैदानावरती चालू आहे. एका साईडने स्ट्राईक रोटेट करण्याचं काम केलं जात आहे तर दुसऱ्या साईडने हल्ला चढवला जातोय. मंगेशच्या बॅट मधून आतापर्यंत विचार केला तर 2 षटकार 1 चौकार 3 षटकार 1 चौकार ठोकलाय. काय जबरदस्त बॅटिंग. जेव्हा जेव्हा मंगेश मात्र स्ट्राईकिंग वरती आलेत ना, तेव्हा मात्र मोठे फटके या मैदानावरती दाखवण्याचं काम केलंय बॅट्समन मंगेशनं. यावेळेस पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न जरूर केलाय मंगेशच्या बॅट्समन. आता निर्धाव चेंडूची सांगता या मॅच मध्ये केली जाते. मी म्हणेन ना, बारी बारी सबकी बारी, पहिले तुम्हारी बाद में हमारी हे सांगत असताना गोलंदाज विश्वनाथ तुम्ही पाहू शकाल. पहिल्या बॉलवरती सिंगल, दुसऱ्या बॉलवरती षटकार पाहायला मिळाला आणि तिसऱ्या बॉलवरती चांगला बॉल पाहायला मिळाला. डॉट चेंडूची सांगता यावेळेस केली जाते. निर्धाव चेंडूची सांगता यावेळेस केली जाते. षटक क्रमांक दुसरे प्रगतीपत्र असताना पाहू शकाल विश्वनाथचा आठव्या बॅटने बॉल खेळलाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. अजून एक धमाका पाहायला मिळतोय. मंगेशच्या बॅट मधून धावांचा पाऊस येतोय. देखना स्ट्रोक चौकार. चांगले कष्ट इतक्या शांततेने करावं की यश धिंगाणा घालेल आणि तोच धिंगाणा या मैदानावरती चालू आहे. मंगेशच्या बॅट मधून धावांचा पाऊस पाहायला मिळतोय. जणू काही मी तुम्हाला पाठीमागे सांगितलं, प्रत्येक बॉलवरती षटकार, प्रत्येक बॉलवरती चौकार. तुटून पडलाय फलंदाज मंगेश. पुन्हा एकदा आडव्या बॅटने मिड विकेट रिजन मध्ये बॉलला पाठवलाय. इव्हन क्वालिटीचा पंचांचा इशारा येणं बाकी. यस, चौकार असेल. चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला मंगेशच्या बॅट मधून. आता मात्र खऱ्या अर्थाने विश्वनाथ वरती हल्ला चढवला जातोय. जबरदस्त बॅटिंग. जेवढं कौतुक करावं तेवढं फारसं कमीच असेल मंगेशचं, कारण आतापर्यंत जेवढं मंगेशनं बॅटिंग केली आहे तेवढी मात्र फार पुरेश आणि चांगली पाहायला मिळते. जबरदस्त बॅटिंग या मॅच मध्ये पाहायला मिळते. षटक क्रमांक दुसरे प्रगतीपत्र असं पाहतोय आपण
मंगेश स्ट्राईक एंड वरती, विश्वनाथ गोलंदाज पुन्हा एकदा आडवा बाटने स्वतःच्या स्टाईलने बॉलला पाठवलाय स्क्वेअर लाईक बाउंड्री लाईनच्या बाहेर. अजून एक दरारा निर्माण करणारा षटकार. देखील सुवर्ण संधी या आयोजकांच्या माध्यमातून मला पाहायला मिळते. प्रत्येक हवाई सफर म्हणजे प्रेक्षकांनी जर एखादा हवाई सफर जर पकडला, एखादा बाउंड्री लाईनच्या बाहेर एखादा झेल पकडला, तर संतोष सवारी यांच्या माध्यमातून तुम्हाला 100 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. आता प्रेक्षकांसाठी देखील आमच्या लाडक्या प्रेक्षकांसाठी सुवर्ण संधी निर्माण करून दिली आहे संतोष सवारी साहेबांनी. प्रत्येक हवाई सफरसाठी झेल तुम्ही पकडला तर नक्कीच तुम्हाला 100 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. तर 12 चेंडूंचा खेळ संपलाय. 12 चेंडूवरती डब्बल मोरबे संघाच्या 39 39 धावा. 20 स्फोटक फलंदाजी या मॅच मध्ये करत असताना मंगेशला तुम्ही पाहू शकाल 39 धावा धावफलकावरती तुम्ही पाहू शकाल. आतापर्यंत विचार केला तर हाय स्कोर जे मैदानावरती ठोकला जातोय. 2 षटकांमध्ये 39 धावा. 19.50 सरासरीने धावसंख्या धावफलकावरती आतापर्यंत गाठली बॅट्समन मंगेशनं आणि त्याला साथ देत असताना निवृत्ती. तर कोणाची बाईकची चावी हरवली असेल तर आमच्या व्यासपीठावरती आपण घेऊन जायची आणि तुम्ही ओळख पटवून द्यायची. जेव्हा चावी घेत असताना ओळख पटवून द्यायची आणि चावी घेऊन जायची. एखाद्या प्रेक्षकाची, एखाद्या खेळाडूंची, एखाद्या मान्यवरांची चावी हरवली असेल ना तर आमच्या व्यासपीठावरती यायचं आणि चावी घेऊन जायची. परंतु त्या अगोदर मी तुम्हाला सांगू शकतो तुमची ओळख मात्र ही फार महत्वाची आहे. सर लेंथ लाईन दिशा भरकट असताना बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर लॉंग स्टॉप रिझन मध्ये 1+4 नशिबाचा पंजा. लांबून आलोय याचं देखील उत्तर या मॅच मध्ये दाखवत असताना बघशीच मी तुम्हाला सांगितलं मंगेश मात्र स्ट्राईक एंड वरती आला तर मोठे फटके या मॅच मध्ये दाखवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आणि खऱ्या अर्थाने चांगली बॅटिंग करत असताना मंगेशला तुम्ही पाहू शकाल आणि तो हल्ला चढवला जातोय. आता मात्र तिसरं षटक प्रगतीपथावर असताना पाहू शकाल विजयचा पहिला बॉल वाईट फेकलाय. नशिबाचा पंजा. अगोदरच मात्र धावांचा पाऊस मंगेशच्या बॅट मधून आला आणि त्याच्यानंतर नशिबाचा पंजा देखील मिळालाय. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिलं तर 44 धावा धावफलकावरती आम्हाला पाहायला मिळतात. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर असताना पाहू शकाल. लेंथ लाईन दिशा भर करताना पाहू शकाल. मिस टायमिंगचा शॉट मिड विकेट रिजन मध्ये फिल्डर तर जरूर आले परंतु जज करू शकला नाहीये झेल आणि या पाहता 2 धावा देखील कंप्लीट केल्यात. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती मोरबे संघाच्या आपण पाहू शकाल 46 धावा धावफलकावरती तुम्ही पाहू शकाल. एका साईडने क्रिकेटचा संयम चालू आहे. शॉर्ट ऑफ क्रिकेट या मैदानावरती तुम्हाला पाहायला मिळत आहे. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर असताना अजयच यावेळेस पाहू शकाल तुम्ही. खुल्या टप्प्याचा बॉल फेकलाय जरूर. आता स्ट्राईक रोटेट केली आहे. निवृत्ती या बॅट्समॅनना जरूर आपल्याकडनं चांगल्या कामगिरी होत नाहीये परंतु त्याला साथ देणं हे फार गरजेचं आहे. सिंगल रोटेट केली आहे. आता स्ट्राईक रेटवरती आणण्याचं काम केलं या मंगेशला ज्याने आतापर्यंत चौकार आणि षटकार ठोकलेत. चांगली बॅटिंग त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. जणू काही आपण कार्बन कॉफीचे फटके पाठीमागच्या षटकात पाहिलेत. आता मात्र पूर्णपणे स्ट्राईकवरती आणण्याचं काम केलंय गोलंदाज तयार अजय. थोडंसं दडपण थोडंसं भीती मनामध्ये निर्माण झाली असेल कारण विश्वनाथ वरती हल्ला चढवलाय. तो जर माझ्यावरती हल्ला चढवला आणि मी अगोदर तुम्हाला उल्लेख केला मंगेश नावाचं वादळ या मैदानावरती गुंगवत असताना अजून एक देखना स्ट्रोक चौकार. धन्यवाद डीजे मास्टर. आणि पाहिलं तर मंगेश नावाचं वादळ मात्र मैदानाच्या आतमध्ये गुंगत असताना पाहू शकाल तुम्ही. जो विश्वनाथवरती हल्ला चढवला जातो ना तो दुसऱ्या षटकामध्ये विश्वनाथवरती हल्ला चढवला होता आणि त्याच्यानंतर आता तिसरं षटक मार्ग
पाहायला मिळाला. प्रत्येक गोलंदाजावरती हल्ला चढवला जातो, प्रत्येक गोलंदाजावरती जबरी मार दिला जातोय गोलंदाजी करत असताना. पण एकदा राईट वर द विकेट. पंचाच्या डाव्या बाजूने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज झाला अजय. स्ट्राईक एंड वरती एक 20 फटक फलंदाज ज्याने आतापर्यंत चांगली कामगिरी या मॅच मध्ये केली आहे. षटक क्रमांक 3. स्ट्राईक एंड वरती मंगेश. पुन्हा एकदा डॉट चेंडूचे सांगता. मी तुम्हाला अगोदर उल्लेख केला, कधी फलंदाज तर कधी गोलंदाज. डॉट चेंडूचे सांगता. पुन्हा एकदा गोलंदाज तयार अजय. गुडघाट एक तमाशात एक बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. मंगेशच्या बॅट मधून येतोय. काय जबरदस्त बॅटिंग चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. देखना स्टोक षटकार. आता विजयवरती हल्ला चढवला जातो. क्षमता वासावी या ठिकाणी आम्ही प्रत्येक गोलंदाजावर हल्ला चढवला जातोय. मला का सलामीला आणलं जातं त्याचं देखील उत्तर या मॅच मध्ये दाखवत असताना तब्बल चेंडू आणि 46 धावा आतापर्यंत स्वतःच्या असतील या टीमसाठी. वैयक्तिक धावांचा वैयक्तिक 46 या धावसंख्येवरती खेळतोय. तर विचार केला तर 50 प्लस म्हणजे विचार केला तर अर्धशतक झलकवेल का बॅट्समन मंगेश. आतापर्यंत विचार केला तर संघाची धावसंख्या दापलकावरती 57 धावा पाहायला मिळतात. जबरदस्त बॅटिंग या मॅच मध्ये पाहत असताना पुन्हा एकदा बिगिट केलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. प्रत्येक बॉल बिगिट. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. चेंडू आणि 52 धावा स्वतःच्या वैयक्तिक या मैदानावरती खेळत असताना एकदा जोरदार डाळा होऊन दे या फलंदाजांसाठी. काय 20 फटक फलंदाजी या मॅच मध्ये करत असताना तब्बल 13 चेंडू आणि 52 धावा. एक जबरदस्त बॅटिंग त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. तर विनंती असेल मंगेश बॅट्समनला की आपण बॅट जरा वरती करायचे, कारण 13 चेंडू आणि 52 धावांची खेळी या मैदानावरती करत असताना आतापर्यंत विचार जर केला तर चांगली बॅटिंग दुसऱ्या दिवसामध्ये मित्र म्हणून या स्पर्धेमध्ये तब्बल 20 फटक फलंदाजी करणारा फलंदाज तुम्ही पाहू शकाल. 13 चेंडू 52 धावा. तिसरं षटक मार्गस्थ असताना काय जबरदस्त फलंदाजी पाहायला मिळाली मंगेशच्या माध्यमातून. प्रत्येक बॉल बिगिट केला जातोय. प्रत्येक बॉल वरती षटकार चौकात डोकले जात आहेत. जेव्हा जेव्हा बॅट्समन मंगेश मात्र स्ट्राईक एंड वरती आला आणि तेव्हा मात्र गोलंदाजावरती पूर्णपणे हल्ला चढवला जातोय आणि तोच हल्ला या मैदानावरती चढत असताना शेवटचा आणि अंतिम षटक गणेशला तुम्ही पाहू शकाल. आतापर्यंत विचार केला तर 18 चेंडूचा खेळ संपला. 18 चेंडूवरती तब्बल धावसंख्या तब्बलकावरती 63 धावा पाहायला मिळतात. आतापर्यंत विचार केला तर कालच्या दिवसात नव्हे तर आजच्या दिवसात ज्यांनी हाय स्कोर आपल्याला पाहायला मिळालाय तर म्हणजेच मोरबे संघांकडनं यावेळेस बॅटची एज लागली होती. थोडासा बॉल फिरलाय. बॉल चाललाय लॉंग स्टॉप रिझन मध्ये आणि पाहता बॉल निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. लॉंग स्टॉप रिझन मध्ये येतोय चौकार. मी तुम्हाला अगोदर सांगितलं निवृत्ती मात्र चांगले बॅट्समन आहे. त्यांच्या माध्यमातून देखील चांगली बॅटिंग पाहायला मिळते. परंतु निवृत्तीने एक चांगली कामगिरी केली आहे की जेव्हा जेव्हा नॉन स्ट्राईक एंडवरती मंगेश असो तेव्हा मात्र स्ट्राईक एंडवरती आणण्याचं काम केलं जातं मंगेशला. पण एकदा वेळेस कव्हर पॉईंटच्या वरनं लॉंग ऑफ रिझन मध्ये शतक चुक्या करतायत. फक्त सिंगल मिळेल आणि सिंगलचं रूपांतर आपण पाहू शकाल. एकच धाव झेल तुम्हाला सहजरीतीने कॅरी करायचा तो करता आलेला नाहीये आणि एकच धाव मात्र मिळाली जाते. एका धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती आपण पाहू शकाल 68 धावा धावफलकावरती तुम्हाला पाहायला मिळतात. आतापर्यंत विचार केला तर स्ट्राईक एंडवरती मात्र मंगेश आलाय. 13 चेंडू 52 धावांची 20 फटक फलंदाजी करणारा बॅट्समन आता स्ट्राईक एंडवरती पाहू शकाल. चेंडूला फटका फसलाय आणि झेल देखील अप्रतिम टिपला जातोय.
वाघाची शिकार या मैदानावरती करत असताना धक्का क्रमांक दुसरा लागत असताना बॅट्समन विल बाद मंगेश बॅक टू द डगआउट. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये इंटर झाला अविनाशला तुम्ही पाहू शकाल. एक चांगली बॅटिंग त्याच्या माध्यमातून पाहायला मिळेल. मंगेशच्या माध्यमातून तब्बल ते 14 चेंडू आणि 52 धावांची विस्फोटक फेकली या मैदानावरती करत असताना डगआउटचा शिकार मैदानाच्या बाहेर पाहायला मिळाला. असं चेंडू पडल्याच्या नंतर व्हाईट बॉल ऑफस्टिकच्या खूपच बाहेर चेंडू फेकला जातोय. पण एकदा निर्धार चेंडूची सांगता या मॅच मध्ये केली जाते. षटक क्रमांक 14 प्रगतीपत्र असताना तुम्ही पाहू शकाल. गणेश यावेळेस चेंडूला पाठवलाय. शेवटच्या मोमेंटला झेल पकडायची होती. वारंवार चुक्या या मॅच मध्ये करत असताना यस पंच आम्हाला सांगत असताना पंचांनी दंडित केलंय गोलंदाज गणेशला. 1+4 अशा 5 धावा मिळतील. सॉरी षटकार असेल. आणि पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. वेगवान चेंडूला फेकून दिलाय. गोळीच्या वेगाने बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. मैदानावरती चालू आहे. जो फलंदाज येतो तो फलंदाज मात्र मैदानाच्या बाहेर बॉल पाहायला मिळतोय. षटकार आणि चौकार पाहायला मिळतात. जणू काही या खेळाडू कक्षामधनं पूर्णपणे सेट होऊन गेलेत की काय हा तर प्रश्न प्रत्येक हॅलो प्रत्येक प्रश्न मात्र प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. कारण जो जो बॅट्समन जातो मैदानाच्या आतमध्ये तो बॅट्समन मात्र बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार किंवा चौकाराचा दाखवतोय. हवेच पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. लॉंग ऑन रिझन मध्ये शतक्षक आहेत. झेल चांगला कॅरी केला जातोय. धक्का क्रमांक 3 लागत असताना मोरबे संघाला बॅट्समन होईल बाद. अविनाश बॅक टू द डगआउट. एक वन डाऊनला फलंदाज झाला होता. तिसऱ्या क्रमांकावरती त्याला पाठवला होता निवृत्तीला. तुम्ही पाहू शका स्ट्राईक वरती त्याने तिकडे एक चौकार दाखवला. वेळेस चेंडूला मिड विकेट रिजन मध्ये पाठवलाय. फन्सांचा डिसिजन येतोय. यस चौकार असेल. या चौकाराच्या सहाय्याने पहिलं सत्र संपलंय आणि पहिल्या सत्रामध्ये धावा येत आहेत मोरबी संघाच्या. आतापर्यंत विचार केला तर हाय स्कोर या मैदानावरती उभा करत असताना मोरबे संघ 3 बाद 86 धावा येणारे 24 चेंडू आणि गरज असेल 87 धावांची ती म्हणजेच वावली संघाला.
मॅच मध्ये दाखवणं फार गरजेचं असेल. 24 चेंडू आणि 87 धावांची गरज आहे वावोली टीमला. तर सेकंड फेरीतला आपण सामना जर पाहिला तर हॅलो तर विचार केला तर दुसऱ्या फेरीतील पहिला सामना आपण पाहू शकाल. कळंब विपक्ष बदलापूर ठाकूरवाडी दोन्ही टीमच्या संगणकाने आमच्या टॉस बॉक्सच्या समोर यायचंय. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना तुमच्या समोर भेटीला येईल. बदलापूर स्टेशन ठाकूरवाडी विपक्ष कळंब दोन्ही संघाच्या संघनायकाने आमच्या टॉस बॉक्सच्या समोर यायचंय. आणि विनंती असेल मोरबे संघाला की लगेच आपण फिल्डिंग सजून घ्या. 24 बॉल आणि 87 धावांची गरज असेल ती म्हणजे वावोली संघाला. विचार केला तर 87 धावांचा पाठलाग करायचा आहे. तर म्हणजेच वावोली संघाला जे बॅटिंग मंगेशने केली आहे ती बॅटिंग आता दोन्ही बॅट्समॅनला करावी लागेल. पहिलं पिवनचं षटक गोलंदाजीवरती मार्कर गोलंदाज आपण पाहू शकाल. पंचांच्या डाव्या बाजूने मंगेशला तुम्ही पाहू शकाल. तब्बल 14 चेंडू आणि 52 धावांची खेळी करणारा हा गोलंदाज तुम्ही पाहू शकाल. 14 चेंडू 52 धावा ठोकल्या होत्या पहिल्या सत्रामध्ये. 87 धावांचा पाठलाग. पहिलाच बॉल बिगिट जरूर केलाय. टी फॉर टॅट देत असताना संदीपच्या बॅट मधून येतोय दर्जेदार धमाकेदार षटकार. षटकार हम में किसी से कम नाही हे सांगत असताना या मैदानावरती संदीपच्या बॅट मधून षटकार पाहायला मिळाला. फुलटॉसचा बॉल मिस टायमिंग झालाय. फाईन लेग क्षेत्रामध्ये क्षेत्र निवडलाय संदीप या बॅट्समॅन. पण पाहता पाहता या 2 धावा देखील कंप्लीट केल्या. 87 धावांचा पाठलाग करत असताना पहिला बॉल दमदार स्ट्रोक षटकार पाहायला मिळाला आणि त्याच्यानंतर या 2 धावा. पंचलकडे दाद देखील मागे ते जाती आहेत फॅक्टरचा नो आहे की काय, परंतु फुलटॉस बॉल होता. फुलटॉस बॉल वरती तुम्हाला पुरेपूर फायदा उचलता आलेला नाहीये. पहिलं P1चं षटक. पहिल्या P1च्या षटकांमध्ये तब्बल 2 चेंडूची फेकी मैदानाच्या आतमध्ये झाली आहे. 2 चेंडू 8 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. 87 धावांचा पाठलाग करायचा आहे. गोलंदाज तयार मंगेश. आज फुलटॉसचा बॉल पुन्हा एकदा मिड विकेट रिझन मध्ये शतक आहेत. थोडीसे भंबल पाहायला मिळतोय. पाहता पाहता 2 धावा देखील पूर्ण केले जात आहेत. 2 धाव्याच्या मदतीने धावसंख्या फलकावरती तुम्ही पाहिलं तर आता दुहेरी अंकाला सुरुवात झाली आहे. 10 या अंकांवरती. मॅनेटरीचं पहिलं पॉवर प्लेचं षटक आणि पहिल्या पॉवर प्लेच्या षटकांमध्ये धावा येणं हे फार गरजेचं असं, कारण लॉंग ऑफ आणि लॉंग ऑन रिझन मध्ये 2 शतक तुम्ही बाहेर पाहू शकाल. भन्नाट वेग आहे गोलंदाज मंगेशकडे. अष्टपैलू खेळाडू म्हणून मला का ओळखलं जातं या मोरबे संघातून, परंतु ते सांगत असताना चांगली गोलंदाजी या मॅच मध्ये केली जाते. प्रथम सत्रामध्ये चांगली बॅटिंग केली आहे आणि आता दुसऱ्या सत्रामध्ये पहिलं P1चं षटक म्हणजे जबाबदारीचा खेळ कसा असावा हे मैदानावरती दाखवत असताना मंगेश तुम्ही पाहू शकाल. पुन्हा एकदा फार वेगवान होता बॉल आणि पॉइंट मध्ये शतरक्षक आहेत. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक चालू आहे आणि 38चं षटकाला बॉल अडवला जातोय आणि सिंगल मिळत स्ट्राईक रोटेट केली आहे. आता उद्या स्ट्राईकवरती आणण्याचं काम केलं बॅट्समॅन विजयला.
त्याने आतापर्यंत कुठल्याही बॉलचा फेस केला नाहीये, परंतु धावसंख्या डबल कवरती 11 या अंकांवरती पाहायला मिळतात. 87 धावांचा पाठलाग करायचा आहे, हे देखील विसरून चालणार नाहीये. तुम्हाला एकेरी दुकेरी चालणार नाहीये, तुम्हाला षटकार आणि चौकार या मैदानावरती दाखवावेच लागतील. फुलटॉसचा बॉल यावेळेस फेकला होता बॅट्समन विजयला आणि इतरशी मित्र म्हणून पंचाचा इशारा येतोय. षटक संपलाय, पहिलं P1चं षटक संपलाय. तब्बल 6 चेंडूचा खेळ संपलाय. 6 चेंडूवरती धावसंख्या दाबलकावरती आपण पाहू शकाल वावोली टीमच्या बिनबाद 11 धावा. षटक फेकलं मंगेश या गोलंदाजानं. चांगलीच कामगिरी आपल्या टीमसाठी केली. या पहिल्या सत्रामध्ये 14 बॉल 52 धावांची बहादुरी खेळ या मॅच मध्ये करत असताना आणि दुसऱ्या सत्रामध्ये गोलंदाजी करत असताना पहिलं P1चं षटक फेकलं मंगेश या गोलंदाजानं. काय गोलंदाजी जबरदस्त पाहायला मिळाली. पहिल्या बॉलवरती षटकाराला असं वाटलं होतं की 20 ते 25 धावा या षटकात येतील, परंतु चांगलं कमबॅक पूर्णपणे पाहायला मिळालं. चांगलं पूर्णपणे कमबॅक पाहायला मिळालं मंगेशच्या माध्यमातून. तब्बल 6 चेंडू 11 धावा खर्च करणारा गोलंदाज या मॅच मध्ये पूर्णपणे चांगली वापसी. चेंडू पडल्यानंतर सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतोय आणि डॉट चेंडूची सांगता या मॅच मध्ये देखील केली जाते. या गोलंदाज आपण पाहू शकाल अविनाशला आता 5 रन केलाय. पहिलाच बॉल डॉट आलाय. तुम्हाला आक्रमण रूप या मैदानावरती धारण करावं लागेल. टॉप गिअर वरती बॅटिंग करावी लागेल, कारण जे मंगेशनं टॉप गिअर वरती बॅटिंग केली आहे त्या टॉप गिअर वरती तुम्हाला बॅटिंग करायची आहे. स्कॉलर टपाचा बॉल लॉंग ऑफ रिझन मध्ये क्षेत्ररक्षक फार वेगाने त्या बॉल वरती आले. चांगलं फिल्डिंग पाहायला मिळते. या 2 धावा सहजरीतीने कंप्लीट केल्यात. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिलं तर 13 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. आता बद्दल विचार केला तर संदीपला जास्तीत जास्त स्ट्राईक वरती आणण्याचं काम करावं लागेल. बॅट्समन विजयवरती देखील थोडीशी जबाबदारीने खेळ करावे लागेल, कारण विचार केला तर तुम्हाला षटकार आणि चौकार दाखवायच्यात. एकेरी दुहेरी कुठल्याही प्रकारचा प्रेशर निर्माण होणार नाहीये. मोरबी संघांवरती यावेळेस कव्हर पॉईंट मध्ये रिझन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहेत. चांगलीच फिल्डिंग पाहायला मिळते. अजून काही एकच धाव मिळाली. एका धावेच्या मदतीने 14 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. चांगला स्ट्रोक या मैदानावरती पाहायला मिळेल का. आता मध्ये स्ट्राईकवरती असं आणण्याचं काम केलंय संदीपला. विनंती असेल बदलापूर स्टेशन टाकुरवाडी टीम आणि विनंती असेल कळंब टीमला, दोन्ही टीमच्या संघनायक आणि आमच्या टॉस बॉक्सच्या समोर यायचं आहे. दुसऱ्या फेरीतील पहिली लढत आपण पाहू शकाल या बदलापूर नगरीमध्ये. बदलापूर ठाकरवाडी टीमला विनंती करतोय पुन्हा एकदा डॉट चेंडू जे सांगता या मॅच मध्ये केली जाते. विनंती असेल बदलापूर ठाकरवाडी टीमला की आमच्या व्यासपीठाच्या समोर येऊन थांबायचं आणि कळंब संघाच्या संघनायकाला देखील विनंती करतोय की आमच्या व्यासपीठाच्या समोर येऊन थांबायचं आहे, कारण दुसऱ्या फेरीतील पहिली लढत या मॅच मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. अजून एक डॉट चेंडू जे सांगतो या मॅच मध्ये केली जाते. जबरदस्त गोलंदाजी या मॅच मध्ये केली जाते. अविनाशला आपण पाहतोय कव्हर बॉन्ड मधनं जागा बनवली बॅट्समन संदीपनं. खऱ्या अर्थाने अग्निपरीक्षेला सुरुवात झाली आहे विजय आणि संदीप या दोन्ही बॅट्समनच्या. कारण विचार केला तर तुम्हाला षटकार आणि चौकार या मॅच मध्ये दाखवावेच लागतील, कारण तर जेव्हा तुम्ही क्रिकेट खेळता क्रिकेटमध्ये 11 खेळाडू असतात आणि 11 खेळाडूमधनं तुम्हाला 2 सलामीची जोडी का पाठवली जाते. तुमच्यामध्ये अष्टपैलूची भूमिका पूर्णपणे पार पाडलेली असते, परंतु या मॅच मध्ये तशी कामगिरी करता आलेली नाही. मिस टायमिंग शॉट यष्टीरक्षक बॉलवरती आले. झेल पकडलाय आणि संपवलाय संदीपचा खेळ. बॅक टू द डगआउट. दुसऱ्या फेरीतील
हॅलो. तर दुसऱ्या फेरीतील तुम्हाला पहिली लढत पाहायला मिळेल कळंब विपक्ष बदलापूर गाव. दोन्ही संघाच्या माध्यमातून एक चांगली फाईट मॅच मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 2 षटकांच्या अवधी धावसंख्या धावफलकावरती आपण पाहू शकाल फक्त आणि फक्त 16 धावा. चांगलं कमबॅक पाहायला मिळालं. गोलंदाज अभिनाशच्या माध्यमातून तब्बल 6 चेंडू आणि 5 धावा खर्च करणारा गोलंदाज आणि 1 विकेटचं पतंग मिळवून देणारा गोलंदाज तुम्ही पाहू शकाल. अविनाशला चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. या ठिकाणी टॉस केला जातोय. बदलापूर गाव या टीमनं टॉस तर जिंकला आणि प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय त्याच्या बाजूने लागलाय आणि शतरक्षण दिलाय ते म्हणजे कळंब संघाला. दोन्ही संघ विचार केला तर तोलामोलाचे संघ दोन्ही संघाचा विचार केला तर दोन्ही संघाचा वजन केला तर दोन्ही संघ समांतर पाहायला मिळतील. दोन्ही संघ एकाच ताकदीचे संघ तुम्ही पाहू शकाल. धावसंख्या धावफलकावरती 16 या अंकांवरती स्थिरावलेली मंदावलेली सुस्तावलेली आपण पाहतोय. 87 धावांचा पाठलाग करत असताना 16 या अंकांवरती 1 विकेटचं पतंग देखील मिळवलंय गोलंदाज अविनाशनं. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. यावेळेस पहिलाच बॉल बिगिट केलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. E1 क्वालिटीचा ब्रँड षटकार. पुन्हा एकदा खोल टप्प्याचा बॉल खोदून काढलाय. फिल्डर तर दैनात आहेत. त्या प्रकारची धाव या ठिकाणी मिळाली जाते सिंगल आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती आपण पाहू शकाल 23 धावा. 87 धावांचा पाठलाग करत असताना समीकरण आता उर्वरित उरलंय थोडंसं जड झालंय समीकरण आपण पाहू शकाल. 10 चेंडू आणि 64 धावांची गरज असलेला प्रत्येक बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर तुम्हाला दाखवावं लागेल. प्रत्येक बॉलवरती मोठा षटकार दाखवावा लागेल. यावेळेस पुन्हा एकदा कव्हर लॉंग ऑन रिझन मध्ये शतरक्षक वेगाने येत आहेत. मग सारखं शतरक्षक आहेत चुकी तर अजिबात करणार नाहीये. सिंगल मिळाली आहे. सिंगलच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती आपण पाहू शकाल 24 धावा. 9 चेंडू आणि 63 धावांची गरज असलेला वावोली टीमला षटक क्रमांक 3 नरेशला तुम्ही पाहू शकाल. फुल टॉसचा बॉल आणि पाठवलाय. वेळी गेली सत्ता गेली आणि कार्यक्रम संपला हे सांगत असताना संदीपच्या बॅट मध्ये येतोय अजून एक षटकार. कठीण काळात सतत स्वतःला सांगा. कठीण काळात स्वतःला सतत सांगा शर्यत अजूनही संपलेलं नाहीये कारण मी अजूनही या मॅच मध्ये जिंकलेलो नाहीये हे सांगत असताना स्ट्रेट ड्राईव्हचा फटका संदीपच्या बॅट मधून त्याचा स्ट्रोक देखील जरूर पाहायला मिळाले. या 2 धावा सहज रीतीने कंप्लीट केल्या जात आहेत. या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती आपण पाहू शकाल 32 धावा पाहायला मिळतात. मी तर म्हणेन वावोली टीमला की जेव्हा जेव्हा तुम्ही सिंगल डबल धाव घेताना तेव्हा म्हटलं प्रेशर कुठल्याही प्रकारचं निर्माण होणार नाहीये मोरबे टीमवरती. कारण मोरबे टीमने विचार केला तर कर्जत विभागातील एका फार दूरवरूनचा संघ आहे आणि या संघाने मात्र या स्पर्धेसाठी भाग घेतलाय. पुन्हा एकदा फटका फसलाय लॉंग ऑफ रिझन मध्ये. शतरक्षक फार वेगाने जज करत असताना चुक्या केल्या जातात या मॅच मध्ये. 2 धावा या ठिकाणी कंप्लीट करत असताना 3ऱ्या धावेसाठी निघालेत खातकी धाव आणि पंच आणि यावेळेस बोट वरती केलाय. धक्का क्रमांक 2 लागत असताना बॅट्समन होईल बाद.
शीर्षके देखील या मैदानावरती वाजवले जात आहेत. बदलापूरचा क्रीडांगण या मैदानावरती तुम्हाला पाहायला मिळतोय. पहिल्या फेरीतील शेवटची लढत या मॅच मध्ये पाहायला मिळते. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिलं तर 34 धावा येणारे 6 चेंडू आणि गरज असेल 53 धावांची. थोडंसं जड समीकरण या मैदानावरती पाहायला मिळतोय. जणू काही जर 6 चेंडू ते 6 षटकार देखील लगावले तरी देखील वावोली संघ विजय होऊ शकत नाहीये. परंतु मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण होईल का? 6 चेंडू 53 धावा या मैदानावरती एखादा इतिहास घडवला जाईल का? 6 चेंडू आणि 53 धावांची गरज. गोलंदाज तयार. भूषणला पाहू शकाल. चेंडू पडल्यानंतर सरळ यष्टीरक्षक आता आतमध्ये जाऊन विसावतोय. आता मी तर म्हणेन पूर्णपणे या सामना झोंकवला भूषण या गोलंदाजाने. कारण 7 चेंडू 53 धावांची गरज असताना चांगली गोलंदाजी या मॅच मध्ये करत असताना पहिला चेंडू निर्धाव फेकलाय. 5 चेंडू आणि 53 धावा. जड समीकरण. फुलटॉसचा बॉल डॉट चेंडूची सांगता या मॅच मध्ये केली जाते. मी तर म्हणेन पूर्णपणे सामना सोडलाय की काय या वावोली टीम ना. कारण 87 धावांचा पाठलाग करत असताना धावसंख्या धावफलकावरती 34 धावा तुम्हाला पाहायला मिळतात. चांगली बॅटिंग पाहायला मिळाली मंगेशच्या माध्यमातून. 14 चेंडू 52 धावा 21 फटक फलंदाजी. फुलटॉसचा बॉल समोर येऊन खेचलाय. बॉल लॉंग ऑन रिझन मध्ये फिल्डर तर तैनात आहेत. सिंगलच मिळेल आणि सिंगलच्या व्यतिरिक्त काही मिळणार नाहीये. पूर्णपणे सामना झुंकवण्याचं काम केलं बॅट्समन गोलंदाज भूषण ना. 3 चेंडू 52 धावा. 3 चेंडू 52 धावा. पूर्णपणे सामना सोडलाय की काय वावोली टीम ना. पुन्हा एकदा विकेट करण्याचा प्रयत्न केला जातोय. पंच दंडित करीत असताना व्हाईट बॉलच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती आपण पाहू शकाल 36 लॉस ऑफ 2 विकेट. वावोली टीम 2 गड्याच्या नुकसानात 36 धावा धावफलकावरती तुम्हाला पाहायला मिळतात. तर दुसऱ्या फेरीतील लढत या मॅच मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना कळंब विपक्ष बदलापूर गाव या 2 संघांमध्ये एक क्रिकेट फाईट पाहायला मिळेल. पुन्हा एकदा विकेट करण्याचा जरूर प्रयत्न केला जातो. डॉट चेंडूची सांगता या मॅच मध्ये केली जाते. मी तुम्हाला अगोदर सांगितलं जी बॅटिंग मंगेशनं केली होती ती बॅटिंग तुम्हाला दुसऱ्या सत्रामध्ये वावोली टीमला करायची होती. मात्र ती करता आलेली नाहीये. चांगली बॅटिंग मंगेशच्या माध्यमातून पाहायला मिळाली. निवृत्तीच्या बॅटमधून देखील चांगले षटकार चौकार पाहायला मिळाले. आणि गोलंदाज आपण पाहू शकेल भूषण. पुन्हा एकदा खोल्या टप्प्याचा बॉल स्वतःच्या फॉलोदरवरती बॉल अडवला जातोय. आणि डॉट चेंडूची सांगता या मॅच मध्ये करत असताना वापसी करत असताना भूषणला तुम्ही पाहू शकाल. तर या ठिकाणी बदलापूर विभागातून एक खरवई गाव आहे आणि खरवई गावाचे जावई सन्माननीय आकाश जाधव यांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. त्यांना विनंती करेल की आमच्या व्यासपीठावरती एवढं सांडपण व्हायचं आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष आणि मनापासून सहर्ष स्वागत करेल. यावेळेस मी तर म्हणेन मोरबे संघाने विजय प्राप्त केलाय. बट हार्ड लक वावोली टीम 87 धावा 87 धावांचं तुम्हाला पाठलाग करायचा होता मात्र पाठलाग करता आलेला नाहीये. आणि मोरबे टीमनं प्रथम विजेता प्राप्त केलाय आणि सेकंड फेरीमध्ये दाखल झालाय. दुसऱ्या फेरीची पहिली लढत या मॅच मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. कळंब विपक्ष बदलापूर गाव या 2 संघांमध्ये एक क्रिकेट फाईट या मॅच मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल.